फ्रोझन शोल्डर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक लोक जे येतात ते प्रत्येक साधारण 10 पेशंटच्या मागे एक फ्रोझन शोल्डरचा पेशंट आमच्याकडे येतो. तर फ्रोझन शोल्डर म्हणजे हात घट होतो किंवा हात त्याला फिरवायला जमत नाही, त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. पण त्या फ्रोझन शोल्डर होण्यापूर्वी त्याला हात दुखायला लागतात, हात वरती काढायला त्रास होतो, पाठीमागे घ्यायला त्रास होतो, फक्त त्रास असतो, पेन असतो, पण घट झालेला नसतो. त्यावेळी आमच्याकडे जर पेशंट आला तर पूर्ण नॉर्मल इझिली होऊ शकतो. एक एक वेळा 1-2 सिटिंगमध्ये सुद्धा किंवा एक एक पहिल्याच दिवशी सुद्धा एक ट्रीटमेंट करून सुद्धा पूर्ण नॉर्मल होतात. पण जर तो पेशंट जास्त असं करून करून त्याचा उपचार, फिजिओथेरपी हे ते सर्व करत गेला, मग दुखून दुखून तो हात घट झाला आणि त्याला हात हलवायला जमत नाही, पाठीमागे होत नाही, असं करायला आणि पूर्ण फ्रोझन होतो, त्यावेळेस त्याला टाइम लागतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे तुम्ही मनोहर पर्रीकर जे गोव्याचे मुख्यमंत्री किंवा डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांचं तर तुम्हाला माहीत असेल, व्हिडिओज पण आहे ऑनलाईनवर. तर ते सुरुवातीला त्यांचा एक उजवा हात जो होता तो फ्रोझन झाला होता, फ्रोझन शोल्डर सुरू झाला होता किंवा हात वरती काढायला वगैरे त्रास होत होते. तर ते लगेच आले आमच्याकडे. लगेच आल्यानंतर फक्त 5 दिवसात ते पूर्ण फिट झाले. त्याच्यानंतर त्यांना काहीच त्रास झाला नाही. म्हणजे सिंपल एक्झाम्पल म्हणजे जेव्हा झाड मरतं आणि पानं पडायला लागतात तेव्हा लगेच जर पाणी घातलं तर त्याला पालवी येते. तसं फ्रोझन शोल्डर किंवा कुठल्याही व्याधी आमच्याकडे येतात तेव्हा जर लगेच आला तर त्याला वेळ लागत नाही. पण तो पूर्ण क्रॉनिक घेऊन वेगळे वेगळे उपचार करून त्याच्यानंतर आमच्याकडे आले तर त्याला पूर्ण त्याच्यातून बाहेर काढायला टाइम लागतो. फ्रेश केअर करायला वेळ लागत नाही. त्यात मनोहर पर्रीकर यांचा डावा हात परत झाला होता. एक 2-3 वर्षानंतर ते अमेरिकेला गेले होते त्यांच्या मुलाकडे. तर तिथं त्यांना पेन यायला लागला आणि शोल्डर फ्रोझन व्हायला लागला आणि त्यांना पेन, अनबेरेबल पेन यावं लागले. त्यांनी सांगितलं तिथे ॲडमिट वगैरे करून त्यांना उपचार करायचा. त्याने नको म्हणाले, आम्ही डॉक्टर प्रभूकडे जातो गोव्यात, तिथं आम्हाला चांगलं होणार. ते आल्यानंतर त्यांच्या पॉलिटिकल काही त्यावेळेस प्रॉब्लेम झाला 2004 मध्ये. त्याच्यामुळे ते दररोज मला फोन करायचे, आज येणार आज येणार करून 6 महिने गेले. 6 महिन्यात त्यांचा हात पूर्णच घट झाला, काहीच होत नव्हतं फिरवणं आणि एवढं दुखापत, एवढी वेदना होत होती. मग त्याच्यातून आम्हाला त्यांना ट्रीटमेंट करून नॉर्मल करायला साधारण 5 महिने लागले. म्हणजे 10-10 दिवसाचे 5 महिने ट्रीटमेंट करावे लागले, तेव्हा ते नॉर्मल झाले. तर सांगायचं म्हणजे जर ताबडतोब आला तर 2-4 दिवसात, 5 दिवसात सुद्धा चांगले होतात. जेवढं फ्रोझन होऊन जेवढी वर्ष जातात तेवढं घट होतो, पूर्ण सेल्स जे आहेत ते पूर्ण हार्ड होतात आणि मग ते सेल्स जेव्हा सुकतात त्याच्यातून त्यांना जिवंत करायला टाइम लागतो. म्हणून फ्रोझन शोल्डर किंवा कुठलीही व्याधी आमच्याकडे येताना ताबडतोब येणं फार गरजेचं असतं.